4 पळी तेल। हे मम्मी काय हे तोडली आहे ना, अर्धा किलो उभी काहीतरी ती चिरलेली आहे आणि हे मटकी काय साली सहित आहे ना मम्मी। धुतले निवडले आणि काय हे धुतले, बॉईल बिल नाही केले ना याला नाही। आणि ही भाजी तुला ते कशी आली मम्मी आयडिया? ते लोक ते लोक काय करतात, एक मम्मी मटकी पालेभाजी किंवा असं म्हणजे ही भाज्या आणि एक काहीतरी पल्सेस असं मिक्स करतात ना मम्मी। हे तिकडे आता काय करणार मम्मी? जास्त हे काय टाकते आता? जिरं अगदी मूठभर टाकायचे, जिरं टाकते थोडस, कडधान्याला जिरं, हिंग आणि ठेचलेला हे लसूण ना, 4-5 हे लसूण। हे कडधान्याला आपण हे लसूण टाकतो, याला मोहरी नाही टाकायची। मम्मी ही तोडली काय ती पाव किलो पण ती चालली असती ना, आणि हे कडधान्य काय ते जास्त लागते असं, हे कमी लागते। ते लोक काय करतात, 2 कांदे हे टाकणार याच्यात। ते लोक काय करतात, एक पल्सेस आणि एक कुठली तरी हे भाजी असं ते मिक्स करून एक न्यू भाजी हे तयार करतात। आणि ही काहीतरी टेस्टी लागते ना आई, चपाती सोबतच, फक्त भातासोबत नाही कोण खाणार म्हणजे जास्त। आता मम्मी काय ते तोडलीचं काय सीझनच आहे ना उन्हाळ्यामध्ये? असं काही नाही, 12 महिने असतं, पण हे आता खूप जास्त आले, तोंडली झाली जास्त, त्याला पाव किलो ठीक होती। आता ही मटकी टाकते ना, ही थोडीशी जरी टाकली तरी काय उमलते ना मम्मी, भिजत टाकली। 1 पट टाकले का त्याचे 3 पट बनते। मूग आणि मटकी थोडेसे काहीतरी साल काढलेलेत ना, थोडस हे साल निघतात मोड आले। हे पण टाकते आई, तोंडली पण जोडीला। हे तोंडलीचं भात मम्मी हे टेस्टी लागतं ना आता उन्हाळ्यामध्ये। एवढे बस होते, टाक आता काय करणार, बरेच पण करतात। उन्हाळ्यामध्ये कसं हे मसाले भात मम्मी खूप करतात ना, आणि चिकन हे मटन वगैरे, आणि खायची पण काय इच्छा काय होते, त्याचा मसाले भात उन्हाळ्यामध्येच ना जास्त। हे काय लाल तिखट 1.5 चमचा जास्त आहे ना भाजी म्हणून, हळद। हे काय आता मिक्स करते, पाणी टाकते आता शिजायला। शिजत आली अर्धा तांब्या म्हणजे 2 ग्लास म्हणजे ते थोडं हे भाजीच्या हाफ काहीतरी हे पाणी टाकायचं, भाजीच्या हाफ, तेव्हा ती शिजते। आता ही शिजत आली का मीठ, साखर। आता हे वाफेला किती वेळ आहे काय ठेवायचं? वाफेला नाही, शिजायला ही 10 ते 15 मिनिटं। 10 ते 15 मिनिटं हाय फ्लेम वरती ना, आणि मध्ये स्लो करायचं, नंतर 5 मिनिटांनी। 10 मिनिटं हे ठेवायचं आई, लहान केलेलं 20 मिनिटं झाले मम्मी। आता काय करणार आहे, कोथिंबीर टाकते, कांद्या खोबऱ्याचं वाटण थोडंसंच टाकलं, आता मीठ टाकायचं। हे काय साखर कशाला? कडधान्य हे म्हणून। हे तोंडली आणि कडधान्य 2 चम्मच, आधीला कमी वाटण। हे काय गरम मसाला, भाजीला काय तू हे कमीच टाकते, कांद्या खोबऱ्याचं वाटण छोटा म्हणून 1.5 चम्मच। हे काय करते आता मिक्स करते, आपल्याला सुक्की करायची। आता हे किती मिनिटं मम्मी ठेवायचं परत? 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं स्लो गॅस मध्ये ना, वाटण टाकले नाही तर हे जळायला येईल ना। हे आता 5 मिनिटं ना, हे मोठ्या हे गॅसवरती, मग झाली ना भाजी? झाले ना मम्मी, 7 मिनिटं हे झालेत।
अजून वेळ काय ही ठेवायला लागेल मम्मी? नाही, थोडं लिप कसं ठेवते, एकदम सुकी नको. 10 मिनटं तरी हे झाले, म्हणजे 7 मिनटं तरी. आता काय करणार, काढणार. काढली मीठ टाकलं की हे पाणी सुटते. साखर कुठे, मीठ. आता काय ते तोंडली तर होणारच गळ. नंतर मम्मी काय ते शोषते ना हे कडधान्य पाणी थंड हे झाल्यानंतर. थोडं थंड झालं तर जास्त पण ते सुकं नाही करायचं. ह्याच्यात काढली भांड्यात ना. ही झाली ना मम्मी आई आपली तोंडली आणि हे मटकीची मिक्स भाजी. हे तर मम्मी भाजी खूप जणांना हे पुरेल ना मम्मी. 10 जणांना हे गाव जेवण एवढं. काय अशी चवळीमध्ये घोसाळी, हरभऱ्यात तोंडली. हे कसं एकदा तुम्ही काहीतरी ते कडधान्य टाकलं आणि कुठली तरी असेल अशी भाजी, तर हे दोन्ही असं मिक्स करून एक भाजी काय हे करायची. सुकी करायची. चल झालं ना मम्मी.